ही मतं नोंदवताना केली जाते, याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतोय की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले, अगदी पहाटे 5-6 जरी वाजले तरी सोडू नका. तुमचं मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका. आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतोय, निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत जिथे तुम्हाला मुद्दामून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा की जेणेकरून, आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो आयडी बघितला जातो तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं सुद्धा तुम्ही विचारा की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल. आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन. तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये, त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा. कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही. अगदी पहाटेचे 5 वाजले, मी तर म्हणतो मुद्दामून वाजवाच. ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत, कारण नसताना तुम्हाला छळतायत, तुमची आयडी, तुमची नावं, तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका. जिथे जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळतात. अनेक वस्त्या आहेत, त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करीन. आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा नावं विचारा, कारण तो आपला अधिकार आहे. जेव्हा ते आपले इलेक्शन आयडी विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा आयडी तुम्ही विचारली पाहिजेत आणि त्यांची नावं नोंदवा. निवडणूक केंद्र सांगा की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल, तक्रार करता येईल आणि उद्या मी तर ही यादी जाहीरच करेन. कुटुंबामध्ये अनेकांची नावं आहेत आणि 2-3 जणांची नावं वगळली गेली. नाही, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक आहेत. मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे. लोकांना करू द्या ना मतदान. तुम्ही आज मला स्वतःला दिवसाला 10 हे आलेत, मतदान करा मतदान म्हणून आणखीन काय त्यांना बोटं दाखवत बसू द्या ना. मग एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत, रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत, पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय, ऊन आहे. आता तो ऊन उतरलं म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय. ऊन उतरलेलं आहे. सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं. शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबवू शकत नाही. पहाटे 5 वाजले तरी चालतील. या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यांनीही त्यांचे आदेश पाळतायत त्यांना पहाटे 6 वाजले 7 वाजले तरी घरी सोडू नका. तुमचा मतदानाचा अधिकार बजवा. बरं, नावं वगळली गेली आहे, तुम्हाला काही राजकीय कटाचा संशय येतो आहे? नाही, याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे. काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय, पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही. तूर्त जो विलंब लावला जातोय, आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय, तुमच्या भावाचं नाव काय, अरे दिले ना निवडणूक आयडी, ते दिलेलं आहे, मग फोन आत नेऊ नका. मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे, मोबाईल आणू नका, अमुक करू नका. फक्त बसल्या जागी तुम्ही बाजीरावपणा कशाला करताय? आणू नये हे काल कलेक्टरांनी सांगितलं होतं, स्पेसिफिक त्याचं प्रेस रिलीज आला होता. बरं, ठीक आहे. फोन आणू नये जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार. आणि मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे. ताकद ज्या ठिकाणी आहे तिथे टक्केवारी कमी दिसते, कारण मलबार हिल आपण परिसर बघितला तिथे रस्ता आहे, पण मग तिकडे काय करायचं मग? कारण आता तुम्ही मलबार हिल हा जो उल्लेख केला, अशा अनेक वस्त्या मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले. आणि जिथे आमचा टक्का आहे, मी तर उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतायत
तिथे हा विलंब लावला जातोय. त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांच्या अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा. उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊ. आसिफ बांदेकरांनी सुद्धा पवईच्या इथल्या काही ईव्हीएमच्या संदर्भात मुद्दे उपस्थित केले. वर्सोवात देखील काही घटना घडल्या आणि त्यानंतर तुमच्या गाठीभेटी सुरू झाल्या. म्हणजे शाखांमध्ये आज लोहरपडला गेलात, काही वेगळ्या भागांमध्ये. महायुतीच्या नेत्यांचं आता स्पष्ट मत आहे की उद्धवजींना जमीन पायाखालचे सरकतायत. ते सोडा, ते जाऊ दे. तो फालतूपणा आता बस झाला त्यांचा. ते घरी जायची वेळ झाली. आजच्या मतदानात बोलू. ते जाऊ द्या. आत्ता माझा हाच मुद्दा आहे की जो विलंब लावला जातोय, चाहे तो मैं हिंदी में भी बात करता हूं. सुबह से मैं देखते आ रहा हूं कि कई जगह पर मतदाता भारी संख्या से वोट देने के लिए उतरे हुए हैं, लेकिन असुविधा के कारण उनको वापस जाना पड़ रहा है. साथ ही साथ उनको अंदर देर लगाई जा रही है. क्यों? ताकि वो वोट ना करे. तो मैं सारे मतदाताओं को एक रिक्वेस्ट करता हूं, विनती करता हूं कि चाहे सुबह के 5 भी बज जाए, लेकिन आज जब तक समय दिया हुआ है उसके पहले आप मतदान केंद्र में जाइए. अगर सुबह कुछ भी असुविधा के कारण आप घर लौटे हो तो वापस जाइए. और कल सुबह 5 भी बज जाए, 6 भी बज जाए, कोई भी वहां से हिलेगा नहीं. आपको वोट करने का अधिकार है और आप वोट देने के बिना वो जो केंद्र है वो बंद नहीं हो सकता. और सारे लोगों को मैं ये कहता हूं कि जहां जहां ये असुविधा है, जहां पर ये जानबूझकर देर लगाई जा रही है, वहां का उस केंद्र का नाम और वहां अंदर जो इलेक्शन कमीशन के लोग बैठे हुए हैं उनका नाम हमें अगर बता दे तो हम अदालत में भी जाएंगे और साथ ही साथ कल प्रेस में वो लिस्ट हम जाहिर करेंगे. उद्धव जी, आपको इस पूरे मामले में कहीं राजनीतिक साजिश दिखाई देती है? हाँ, दिखाई तो दे ही रही ना. खुलेआम दिखाई दे रही है कि ऐसे सिलेक्टेड बस्तियां क्यों. जैसे आपने अभी कहा कि वहां तो जोरदार वोटिंग चल रहा है, तो वोटर्स तो उतरे हुए हैं, फिर आप मैसेज क्यों भेज रहे हैं? 1 बार, 2 बार, 3 बार, 5 बार. पीने की पानी की सुविधा नहीं है. धूप कितनी तेज धूप है, तो भी अभी तो शाम होने आ गई है, लेकिन सुबह से मैं देखते आ रहा हूं कुछ सीनियर सिटीजन है, उनको भी काफी तकलीफ हुई है. तो ये अच्छी बात नहीं है और हम तो इनको छोड़ने वाले नहीं है. मतलब जहां आपका गढ़ है, जहां आपकी ताकत है, वहीं ऐसे मामले दिखाई दे रहे हैं. ऐसे अभी तो दिखाई दे रहा है और वहीं पर ज्यादा दिखाई दे रहा है. सगळीकडेच होते. साई लोकसभा मतदारसंघात मुंबईतल्या होते. मी आता साई लोकसभा मतदारसंघ, त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली सगळीकडे विचारपूस करतोय. पण विशेषतः मला मुंबईमध्ये हे प्रकार जास्त दिसत आहेत. अगदी कल्याण मतदारसंघात सुद्धा काही